सोलापूर शहरातील खंदकबाग अर्थातच किल्ला बागेजवळ मी सध्या उभा आहे। या ठिकाणी अनेक पक्षी म्हणजे कावळे असो, बदक असो, खार असो हे मरून पडत आहेत। 100 पेक्षा जास्त पक्षी हे बर्ड फ्लू अर्थातच H5N1 ज्याला आपण एव्हियन इन्फ्लुएन्झा असं म्हटलं जात आहे त्याचे लागण झाल्याचं कारण स्पष्ट झालेलं आहे। महापालिका प्रशासन असो यांच्याकडून सुद्धा याला दुजोरा देण्यात आलेला आहे। सोलापूर शहरात जर असे पक्षी कुठं मरून पडलेले असतील तर त्यापासून थोडंसं मानवांनी दूरच राहावं असं आवाहन महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे H5N1 म्हणजेच बर्ड फ्लू झालेले पक्षी म्हणजे जे डोमेस्टिक आपण पाळतो अशा पक्ष्यांना सुद्धा याची लागण होण्याची शक्यता आहे। ज्यात कोंबडे असतात, बदक असतात, कबूतर असू शकतात, कावळे, घार हे सुद्धा पक्षी आहेत, यांना सुद्धा ह्या बर्ड फ्लूची लागण होऊ शकते। त्यामुळं घाबरून जाण्याचं तर कारण नाहीये माणसाने, परंतु काळजी घेणं खूप गरजेचं आहे। माणसांनी शक्यतो चिकन खाताना किंवा अंडी खाताना त्यांना चांगल्या पद्धतीने शिजून, योग्य पद्धतीने स्वच्छ करून शिजून, जास्त पद्धतीने उकळून 100% प्रोसेस करूनच चिकन आणि अंडे खाण्यात यावेत किंवा मांसाहारी पदार्थ खाण्यात यावेत असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। याबाबत अधिक माहिती देताना इथले पशुवैद्यकीय अधिकारी, संबंधित अधिकारी काय म्हणतात ते पाहूयात। जो आढळलेत पॉझिटिव्ह केसेस आढळलेत हे वन्य पक्षी आहेत, कावळे आहेत, त्याच्यामध्ये आढळलेलं आहे। आता पशुसंवर्धन विभागामार्फत आज सकाळपासून सॅम्पलिंग झालेलं आहे। या एरियातलं 0 ते 1 किलोमीटरच्या एरियातलं सॅम्पलिंग करण्यात आलेलं आहे। ते सॅम्पल टेस्टिंगसाठी आम्ही पाठवत आहोत। फक्त लोकांना एकच आव्हान आहे की जे काही आता पशुजन्य पदार्थ आहेत जसं अंडी असेल, मांस असेल, तर हे पूर्णपणे 100% प्रोसेस करून म्हणजे उकळून खाण्यात यावं। सद्यस्थितीत घाबरण्यासारखी कोणतीही घटना नाही आहे। तर बाकी आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुद्धा आम्ही जी चिकन विक्री दुकानं आहेत तिथल्या जे दुकानदार आहेत त्यांचे पण आम्ही जाऊन सर्वे करायला आम्ही टीम पाठवतोय, जेणेकरून आपल्याला कळेल की कोणी आजारी होतं का याच्या आधी तिथे। तर या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी सुद्धा आम्ही तिथे तत्परतेने टीम पाठवतोय। हा सर, रोल। नमस्कार। नमस्कार, मी डॉक्टर भास्कर पराडे, सहाय्यक आयुक्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय सोलापूर। तर आपल्या सोलापूर प्रॉपर शहरामध्ये कंबर तलाव या ठिकाणी जवळपास 12 कावळे मृत्युमुखी पडल्याचे वन विभागाने आमच्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय सोलापूर या संस्थेला 9 तारखेला सांगितलं आणि त्यांनी ते कावळे त्या ठिकाणी 12 कावळे आमच्याकडं आणून जमा केले। त्याचप्रमाणे 2 घार पक्षी आणि 1 बगळा पक्षी जे की अचानक मृत्युमुखी पावले होते। त्यानंतर तत्पूर्वी 6 कावळे आमच्याकडे त्या 9 तारखेच्या अगोदर 2 दिवसापूर्वी आले होते आणि त्या 6 पक्ष्यांचं आम्ही शवविच्छेदन केल्यानंतर आम्हाला प्राथमिक हीट स्ट्रोकमुळे किंवा पॉयझनिंग असेल अशा पद्धतीनं आम्ही त्याचं निरीक्षण केलं आणि तसा अहवाल आमच्या माननीय उपायुक्त साहेबांना आणि पुण्याच्या संस्थेला पाठवला। त्यानंतर 9 तारखेला आम्ही त्या मृत पक्ष्यांचे 5 पक्षी मृत अवस्थेत बर्फाच्छादित ह्याच्यामध्ये थर्मोकोल बॉक्समध्ये पुण्याला पाठवले। त्याचबरोबर त्याचे 34 सॅम्पल्स पुण्याच्या संस्थेला पाठवले आणि त्यातून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ भोपाळची संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत त्याचं एव्हियन इन्फ्लुएन्झाचं निदान करण्यासाठी भोपाळला सॅम्पल पाठवल्यानंतर आम्हाला काल त्या सॅम्पलचा रिझल्ट आला। जवळपास 34 सॅम्पल आम्ही पाठवले होते। अचानक मृत पावलेल्या पक्ष्यांचे 34 सॅम्पल पाठवले आणि ते सर्व सॅम्पल H5N1 या व्हायरसला पॉझिटिव्ह आले आणि त्यामुळं कालच आमच्या जिल्हा पशु उपायुक्त महोदयांनी माननीय कलेक्टर साहेबांची भेट घेऊन आणि त्या तशा प्रकारचे कशामुळे अचानक मृत्यू होतात ते कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून देऊन कालच या ठिकाणी नोटिफिकेशन काढलेलं आहे। आणि आपल्या वन्य जे पक्षी आहेत, वन्य पक्ष्यामध्ये हा बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आलेला आहे, परंतु ते आपले घरगुती कोंबडे आहेत किंवा बदकं आहेत किंवा कबूतर आहेत किंवा इतर पक्षी आहेत जे आपण परसातील कुक्कुटपालन म्हणतो किंवा पोल्ट्री फार्म आहेत, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एकही मृत्यू आम्हाला आढळलेला नाही किंवा अद्यापपर्यंत आजारी सुद्धा एकही पक्षी नाही। तरीसुद्धा आम्ही आज या ठिकाणी घरगुती पक्ष्यांचे सॅम्पल
2 टीम सकाळपासून आमचे 8 वाजल्यापासून काम करतायत आणि 2 टीम मार्फत आम्ही 50 सॅम्पल कलेक्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये क्लोएकल सॅम्पल आहेत, नेझल सॅम्पल्स आहेत आणि सिरम सॅम्पल्स आहेत आणि ते उद्या आम्ही पुण्याच्या संस्थेला पाठवतो आहे. DIS म्हणून पुण्याला ऑनला संस्था आहे आणि त्यांच्या मार्फत भोपाळला त्या ठिकाणी घरगुती पक्ष्यामध्ये काय अशा प्रकारचा आधार आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला सॅम्पलचे परीक्षण करून एक 4 दिवसामध्ये त्याचं आम्हाला रिपोर्टिंग होईल आणि जर आपल्या पक्षामध्ये आढळलं पॉझिटिव्ह घरगुती पक्षामध्ये तर त्या ठिकाणी आम्ही 0 ते 1 किलोमीटरच्या परिसरातला आता सध्या सर्वे चालू आहे ते पक्षी आम्हाला त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीनं आणि राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे आम्हाला त्याचं विल्हेवाट लावावं लागेल. तत्पूर्वी आमचे जे आयुक्त साहेब आहेत, उपायुक्त साहेब आणि कॉर्पोरेशन आहे, वन विभाग आहे यांच्यामार्फत जे प्राथमिक खबरदारी घ्यायची असते त्या प्रकारची सर्व खबरदारी सध्या आम्ही घेतोय. जो सर्वेलन्स करायचा असतो त्या प्रकारचा सर्वेलन्स आम्ही रोजच्या रोज करत आहे. जे स्वच्छता आहे, सॅनिटायझेशन आहे, तिथली काय काळजी करण्याचं म्हणजे जे काय आवश्यक आहे प्रक्रिया आहे ती आम्ही त्या ठिकाणी आता सकाळीच त्या ठिकाणी फ्युमिगेशन केलेलं आहे. नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी जे घाबरून जाण्याचं याला काही कारण नाही. कारण तात्काळ हा आजार जरी झुनोटिक असला तरी देखील 100 वर्षामध्ये प्राण्यांपासून पक्ष्यापासून या मानवामध्ये आजार झालेला त्याच्यामध्ये काही उदाहरण नाहीत. तरी देखील आपण जे अंडी खातोय किंवा कोंबड्यांचं मांस खातोय ते उकळून खाल्लं पाहिजे. उकळलेलं पाणी हे 100 डिग्री सेल्सिअस तापमानाचं असतं आणि या 100 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये कुठलाही व्हायरस जिवंत राहत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका सध्या तरी आपल्याला आढळत नाही. कारण सध्याच्या परसातील कोंबड्यामध्ये किंवा दुकानदाराकडे ज्या कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा आजार आम्हाला आढळून आलेला नाही. जोपर्यंत लॅबकडून निदान येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये व्हायरस कॅरियर आहेत हे आपण सांगू शकत नाही. किती कोंबड्या म्हणजे किती तुम्ही पोल्ट्री फार्म वगैरे चेक केलेले काय? सोलापुरात किती पोल्ट्री फार्मची नोंद आहे तुमची?